सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। हॅलो एक्सक्यूज मी अरे इथे काउंटरवर कोणीच नाही आहे. दादा इथे काउंटरवर कोण बसतो हो? याला विचारा, हा? याला विचारा. ओ दादा दादा इथे काउंटरवर कोण बसतो हो? याला विचारा, हा? याला विचारा. अरे काय लावलं तुम्ही? याला विचारा. समोर उभा असलेला बिचारा दिसत नाही तुम्हाला? का बरं? असली एवढ्या बेकार प्रकारची कॉमेडी करतोस वसऱ्या. अशी कॉमेडी करतात. अशा माणसाला आम्ही बाथरूम वापरायला काय बघायला पण देत नाही. ऐका ना दादा, एवढं चिडू नका. मी कॉमेडी नाही केली हो. मग काय गेला आता? विचारा काय गेलं? नाही परिस्थिती सांगितली हो मी. एक तर रिझर्वेशन नव्हतं म्हणून उभं राहून प्रवास केला मी. त्यात पाय इतके ठसठस करून राहिले ना, अंग मन तसं दुखून राहिलं माझं. इथे या हॉटेलमध्ये रूम बुक केलेली आहे मी. 2000 रुपये ऑनलाईन भरलेली. इथे कोणी नाही आहे. अरे याचा कोण मालक आहे, कोण रिसेप्शनिस्ट आहे, कोणी तर असेल. याचा मालक कोण आहे? मी मालक आहे. आणि मी मॅनेजर आहे. तुम्ही मालक आणि मॅनेजर आहे? हा. अरे मी रूम बुक केली आहे ना, मग रूम द्या ना मला. जोपर्यंत माझा जावई माझ्या बरोबर माफी मागत नाही तोपर्यंत मी तुला काहीच करणार नाही. मी कामच करणार नाही, तुला काही हेल्पच करणार नाही. जोपर्यंत माझा सासरा माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी कुठंच काम करणार नाही. जा. अरे ओ दादा, अरे असं काय झोपले काय तुम्ही? ऐका ना. अरे ऐका ना, तुम्ही जरा समजूतदार दिसताय. हा माझ्या बरोबर माफी मागायचं म्हटलं, याला जाऊ द्या. तुम्ही जरा हुशार दिसताय. कोण आहे तुमचा सासरा? कोण आहे? हा झोपला ना वसाडा, हा माझा सासरा आहे. आणि आवाचाडा माझा जावई आहे. हा घोड माझ्या आवई आहे. अरे बापरे. हे बघा अरे उठा ना. आता काय करू मी? हे बघा, तुम्ही जे कोण असाल त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. मी इथे रूम बुक केलेली आहे. मला रूम द्या, नाही तर मी कंप्लेंट करीन बरं का तुमची. हा, नाव काय तुमचं नाव काय? आय एम द ओनर. नाव विचारलं मी. माझं नाव वाचते काय ते? MHJ गॅलेक्सी होरायझन इन. ती गॅलेक्सी आहे ना, तो मी आहे. आय एम द गॅलेक्सी कदम. आणि मी होरिझन मोरे. होरिझन मोरे. हा. गॅलेक्सी कदम. गॅलेक्सी नसतं रे, गॅलेक्सी असताना तो दादा. चुकलाय वाचारा, मी बरोबर आहे. आणि तू होरायझन मोरे. होरायझन मोरे मी. अरे बोंबिल ना काड्यास ना, जिथला आता पाय शेतस रे तू ना. शेन्नी पावटी एवढं वजन होईतू ना होरायझन. हा मी. ऐका ना, दलिंदर नाव आहे तुमची. असू दे. आणि त्यात तुम्ही सासरे जावई खेळतायत. हा सासरा आहे ना हा जावई. मला काही घेणं देणं नाही याच्याशी. लायकी आहे वाचाऱ्याची. माझ्या जावं व्हायची लायकी आहे वाचाऱ्याची. माझ्याकडे आला होता म्हणा काम द्या भिकाऱ्यासारखा. मी याला काम दिलं वसाऱ्याला. बोला चल झाड लोट कर इकडं. तर या वसाऱ्याने माझी पोरगी पटवली. हे मला कशाला सांगताय? मला रूम द्या. कशी पटवली त्याला विचार. मी कशाला विचारू? मला रूम द्या. मी नाही देत रूम तुला. जा विचार. कशी पटवली हो? ते काय झालं, मी कसं याच्याकडे झाडू मारायला होतो ना, हा. झाडू पोछा मारायला. बरं. ते झाडू मारता ना त्या झाडूने ना मी तिच्या पायाला गुदगुदल्या करायचो. तिला जाम आवडायचा. मी लादी पुसायचो ना, लादी. तो साबणाचा फेस व्हायचा ना, तर तिच्या अंगावर बी असा ती जाम खुश व्हायची. तिथं आम्ही एकामेकाच्यात प्रेमात पडलो का नाही. ऐकलं. असे भिकार चाले करून माझ्या पोरीला पटवलं ना वसाऱ्याने. आम्हा? त्याला माफी मागायला सांगा. माफी मी नाही मागित माफी. ऐका ना, मी मागतो. त्याला मागतो माफी. ऐका ना, झालं लग्न, सोडून द्या आता. मोठे आहे ना तुम्ही, तर मोठ्या मनाने माफ करून टाका. अरे माफ केलं म्हणून त्याला इकडे ठेवलंय ना, पार्टनर बनवलंय ना वसाऱ्याला. पण त्याच्यासाठी माफी नाही आहे. माफी दुसऱ्या विषयाची आहे, दुसऱ्या आता कामासाठी. काय झालं? एक कस्टमर आपला परफ्यूम
विसरला. बऱ्याचदा आम्ही आमचा परफॉर्मन्स विसरतो तर परफ्यूम विसरला. तर त्या वसाऱ्याने तो परफ्यूम मला आणून द्यायचा, तर यांनी फुस 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 चांगला संपवून टाकला. करू कसा देणार तो परफ्यूम मला सापडला म्हणजे माझाच झाला ना. अरे पण मी मला काय ना, अरे तुला कसा देणार मी मला काय तर मला द्यायला पाहिजे. मॅनेजर आहे इथला. अरे तू कोणाला विचारतो ए रे गपरे, हा चिंदी माणूस चिंदी. तू चिंदी वाचा. तू चिंदी आहेस. हा चिंदी आहे. आपला सासरा हड. अरे थांबा सासरा. ना, हो. तर आहे. त्या दिवशी एका कस्टमरची ना अर्धी क्वार्टर राहिली होती. हा वसाडा सकाळीच वासरा पियाला. मग मी अरे मला वापरत नाही गेली की आपण भाऊ दोघं जण मिळून पिऊया म्हणून. लायकी आहे बा सर. ए तुझी लायकी बघ रे, चल लायकी आहे? ये, चल चल चल. मला काय अरे थांबा ना. अरे मी मला काय ना हो हो माहितीये तू मला काय नका ना कच्च्या कच्च्या भांडू. आपण आता काय करू अरे गॅलेक्सी होरायझन नावं ठेवली ना रे तुम्ही रे. मग काय आणि छोट्या छोट्या गोष्टीवर नुसते भाडताय. कस्टमरनी काय ठेवलंय त्याच्यावर. हो हे बघा फालतूपणा करू नका. जो मला चांगली सर्व्हिस देईल हा, ना हा. त्याला 50 रुपये टिप देईन मी. 50 रुपये द्या. 50 रुपये टिप. मी सर्विस देतो. मी bag नाही, नाही, मला मी bag मी bag घेणार. अरे, अरे, मी bag घेणार. मी bag घेणार. मी bag घेणार. तू काय बोल? तू मला थांबा. ती बॅग तोडता का आता. सर्व्हिस द्यायची म्हणून. सर्व्हिस अशी देता सर्व्हिस. मी इकडे ये. माझी बॅग मी घेऊन जाईल. माझी बॅग घेऊन जाईन मी. हां. तुम्ही आहे ना तुम्ही रूमची चावी द्या. रूम द्या. मला टिप कोण देईल मग. हा. नाही चार्ज मग ते. अरे मालक येणार रे तू रे. मला टीप हा घ्या घ्या. अरे थँक्यू. हा ना. रूम द्या पटकन रूम द्या आता. ए त्याला 101 ची चावी देऊन टाक प्लीज. ड्रायव्हर उघडा. हा. मी नाही उघडणार. ड्रायव्हर उघडा. मी नाही उघडणार. काल तुमचा कस्टमर आला, मी ड्रायव्हर उघडलाय. तुम्ही आज उघडा. त्याच्या आधी मी उघडलो तर तू उघड. मी नाही उघडणार, जा. मी नाही उघडणार. मला नाही मी नाही उघडणार. उघडणार. थांबा. फालतूपणाची हद्द नका करू. ड्रायव्हर मध्ये डोकं घालून ठॅप 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 केलं पाहिजे. हॅलो. ऐका ना. मी उघडू का. नाही, नाही. त्यासाठी. तू नाही उघडायचं. मी उघडू. उघडा ड्रायव्हर. द्या चावी द्या. 101 ची चावी. हा, हे द्या, द्या. कुठं त्याचा 101 ची चावी. तिथला बाथरूम लिकेज नाही माहिती नाही तुम्हाला. परवा एक कस्टमर होता त्या रूम मध्ये. आंघोळ करून बाहेर आला, सगळं पाणी त्याच्या मागोमाग आलं माहिती आहे. तो वाहून गेला असा त्या दिवशी. यावी जाता पण त्याच्यामध्ये गरम पाण्याचं केटल आहे ना. हो. ते मस्त आहे ना. त्याने काय फरक पडतंय ते प्यायचं. ओ दादा गरम पाणी पिऊन रिकामा व्हायला कुठे जाऊ. तुंबलेल्या बाथरूम मध्ये जाऊ का. बरं हे दुसरी काम- द्या, 102 वगैरे. ठीक आहे ही अरे चावी. नको ती 102 ची. काय हा? झालं? अरे पंखा थावरा कवरा आवाज होतो माहितीये का. डॉक्टर परला मिळाला आता जबाबदार कोण आहे. नाही नाही, पण त्या रूम मधली जी किटली आहे ना ती चांगली आहे. पाणी गरम करतील आणि पितील ना त्याच्यातलं. अरे काय गरम पाण्याचे कौतुक आहे. पंखा पडेल मग मी मरतो मग गरम पाणी पिऊ का. 103 रूम नंबरची द्या. ती नाही देता येणार. का बरं. ते आमच्या दोघांची जेव्हा भांडणं होतात ना, हा. आणि त्या भांडणामध्ये जो रुसतो तो त्या रूम मध्ये जाऊन बसतो. म्हणून त्याला आम्ही रुस्तो रूम बोलतो. रुस्तो रूम. हा रेस्ट रूम असेल ती रेस्ट रूम. रुस्तो रूम म्हणे. आमची ती तुमच्यासाठी आमच्यासाठी रुस्तो रूम. सॉरी रुस्तो रूम तुमची आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.